नमस्कार लेखक मित्रमैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर माझ्या मनात असं आलं की माझ्या काही दीर्घकथा आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात आणि त्यासाठीच मी या आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे माझ्या काही कथांचं वाचन करणार आहे, सादरीकरण करणार आहे। तर तुम्हाला माझ्या कथा कशा वाटतात की त्यातून तुम्हाला काही तुमचं लिखाणी सुचत जाईल, तुम्हाला कथा लिहायला सुद्धा प्रोत्साहन मिळेल। यासाठी मी माझ्या काही कथा मी इथे आपल्या चॅनलवरती सादर करणार आहे। तर माझी एक कथा दीर्घकथा आहे सप्तपदी नावाची। तर त्याचं मी वाचन सुरू करते आजपासून। तर त्याचा पहिला भाग आपण आता ऐकूया। तर कथेचं शीर्षक आहे सप्तपदी, 7 जन्मोजन्मीची। भाग पहिला। हळूहळू विक्रांतने आपले डोळे उघडले। त्याच्या नाकात त्याला औषधाचा वास जाणवू लागला। डोकं जड झाले होते। उजवा हात बांधलेला जाणवत होता। त्याने पूर्ण डोळे उघडले। पाहतो तर तो एका हॉस्पिटलमध्ये बेडवर होता। त्याने आपला उजवा हात उचलला पण त्याला प्लास्टर होते। मग डाव्या हाताने त्याने आपल्या डोक्याला स्पर्श केला तर डोक्यालाही बँडेज होते। त्याला झटकन आठवले की त्याचा आणि गेतूचा ॲक्सिडेंट झाला होता, तोही हायवेवर, जेव्हा ते दोघे त्यांची दुसरी मॅरेज ॲनिव्हर्सरी गोव्यात साजरी करून परत निघाले होते। त्याच्या धानीमुळी नसताना अचानक एक टँकर मागून येऊन जोरात त्याच्या कारला धडकला होता। संयोगिता, विक्रांतची बायको, तिने नेमका सीटबेल्ट लावला नव्हता। कारला धडक बसली आणि संयोगिता जोरात बाहेर फेकली गेली। गीतूची आठवण येताच, हो, विक्रांत तिला प्रेमाने गीतू म्हणायचा। विक्रांत बेडवरून उठला। अहो मिस्टर विक्रांत, कुठे निघालात? रूममध्ये येणाऱ्या नर्सने त्याला आवाज दिला। नर्स, माझी वाईफ कुठे आहे? संयोगिता नाव तिचं। मिस्टर विक्रांत, तुमची वाईफ ICUमध्ये आहे। नर्स म्हणाली, ती बरी आहे ना? मी बघू शकतो का तिला प्लीज? नर्सला माहीत होते की संयोगिताची कंडिशन क्रिटिकल आहे। सध्या ती अंडर ऑब्झर्वेशन होती। ओके मिस्टर विक्रांत, तुम्ही फक्त त्यांना बाहेरून बघू शकता। तो ठीक आहे म्हणाला। अरे विकी, तू उठलास का? संदीप, त्याचा मित्र, तिथे येत म्हणाला। त्याच्या हातात फळे औषधे होती ती त्याने त्याच्या बाजूच्या टेबलवर ठेवली। सँडी, मला गीतूला बघायचं आहे, चल म्हणत संदीपने त्याला आधार देत उभं केले। हळूहळू ते दोघे चालत ICUकडे आले। विक्रांतने बाहेरूनच आतमध्ये बघितले। संयोगिता शांत झोपून होती। तिच्या नाकात तोंडात नळ्या घातल्या होत्या। सलाईनी चालू होते। डोक्याला मोठे बँडेज होते। तिला या अवस्थेत बघून विक्रांतच्या डोळ्यात पाणी आले। विक्रांत, नका काळजी करू, संयू बरी होईल, मागून संयूची आई त्याला म्हणत होती। त्याने वळून पाहिले। गीतूची आई कल्पना होती। हो आई, गीतू बरी व्हायला हवी, तिच्याशिवाय मी जगूच शकणार नाही। हॅलो मिस्टर विक्रांत, हाऊ यू फील नाऊ? गीतूचे वडील विलास तिथं आले होते। त्यांना बघून विक्रांतला खूप राग आला, पण आता ही वेळ नव्हती काही बोलायची, सो तो फक्त ठीक आहे इतकंच म्हणाला। विकी, चल रूमकडे जाऊयात, संदीप म्हणाला आणि त्याला घेऊन निघाला। विकी, तुझीही तब्येत अजून बरी नाही आहे, उगाच स्ट्रेस घेऊ नको। पण संदीप म्हणाला, पण सँडी, माझी गीतू बरी होईल ना रे, तिला असं नाही बघू शकत मी। हो विकी, नको काळजी करू तू, तीही लवकरच बरी होईल। डॉक्टर आता रूममध्ये आले होते। मिस्टर विक्रांत, काळजी नका करू, लवकर तुम्हाला डिस्चार्ज मिळेल। डॉक्टर, पण माझी वाईफ? मिस्टर विक्रांत, तुम्हाला तुमच्या वाईफबद्दल सगळं समजणं गरजेचंच आहे। त्यांना डोक्याला जबरदस्त मार बसला आहे, त्यांचे ऑपरेशनसुद्धा झालेले आहे, पण अजूनही त्यांची कंडिशन म्हणावी तितकी ठीक नाही। म्हणजे डॉक्टर, काही प्रॉब्लेम आहे का? विक्रांत, डॉक्टरांनी मध्येच टोकत विक्रांत म्हणाला, तुमच्या मिसेसना मी 72 तास अंडर ऑब्झर्वेशनसाठी ठेवलेलं आहे। या वेळेत त्या शुद्धीवर आल्या तर ठीक, नाहीतर मी काहीही सांगू शकत नाही। डॉक्टर म्हणाले, नो डॉक्टर, कितीही पैसा लागला तरी मी देईन, पण प्लीज सेव्ह हर लाईफ प्लीज। विक्रांत अक्षरशः हात जोडत म्हणाला। डॉक्टरांनीही त्याच्या भावना समजत होत्या, पण संयोगिताची कंडिशन क्रिटिकल झाली होती। त्याला डॉक्टर तरी काय करणार होते? मिस्टर विक्रांत, असे निराश होऊ नका, वी विल ट्राय आवर बेस्ट, डॉक्टर म्हणाले। डॉक्टर, काही करा पण माझ्या वाईफला वाचवा। नक्कीच, असं म्हणत डॉक्टर त्याला चेक करून निघून गेले। विकी, अरे तूच असा डेस्परेट झालास तर संयोगिताकडे कोण लक्ष देणार? सँडी, गीतू माझं जग आहे रे, आय कांट लिव्ह विदाउट हर। मला माहीत नाही का विकी, डोंट वरी, सगळं नीट होईल, तू आता आराम कर, मी इथेच आहे, काही लागलं तर मला सांग, सँडी म्हणाला।
सँडी, तू थोडा वेळ घरी जा आणि रमेशला सांग इथे थांबायला. विक्रांत म्हणाला, राहू दे विकी, मी थांबतो थोडा वेळ. रमेश ऑफिसमध्ये गेला आहे, तिकडे पण लक्ष द्यायला हवे. ओके, पण एक सांग सँडी, तो गीतूचा बाप तो कशाला आला होता इथे? लाज नाही वाटत का त्याला हरामखोराला? काय तोंड घेऊन आला इथे? विक्रांत म्हणाला, विकी आता ही वेळ आहे का रे बोलायची? जाऊ दे, सोड, तुला आरामाची गरज आहे, शांत राहा. संदीप म्हणाला. मग नर्स येऊन आली आणि तिने त्याला मेडिसिन देऊन झोपायला सांगितले. संदीपने रमेशला, जो विक्रांतचा PA होता, कामाबाबत काही सूचना दिल्या. संदीप आणि विक्रांत एकत्र काम करत होते, पार्टनरशिप होती त्यांची. कन्स्ट्रक्शनचे ते काम करत होते. विक्रांत आर्किटेक्ट होता आणि संदीप त्याचा जिवलग मित्र, जो इंजिनियर होता. विक्रांत अनाथ मुलगा होता. अनाथ आश्रमात राहून त्याने शिक्षण पूर्ण केले होते. मुळातच तो हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचा असलेला होता. अभ्यासात कमालीचा हुशार, त्यामुळे कधीही तो मागे नाही राहिला. कायम यश आणि यशच त्याला मिळत गेले. तो राहत असलेल्या आश्रमाचे जे ट्रस्टी होते त्यांनी विक्रांतची हुशारी ओळखली होती. म्हणूनच त्यांनी त्याला उच्च शिक्षण द्यायचा निर्णय घेतला होता. पुण्यात त्याने आर्किटेक्चरचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याला मास्टर्स करण्यासाठी स्कॉलरशिपसुद्धा मिळाली. ती लंडनला जाऊन त्याने आर्किटेक्चरमध्ये मास्टर्सही केले होते. 2 वर्ष तो लंडनमध्ये होता. त्यानंतर भारतात परत आला. त्याला तिथेही खूप चांगल्या संधी आणि भरपूर पगाराची नोकरी मिळत होती. पण विक्रांतला आपली मातृभूमी प्रिय होती. ज्या अनाथ मुलांना ज्या शहराने आपल्याला मोठे केले, मांडले, वाढवले, ते शहर त्याला खूप प्रिय होते. तिथेच या शहरातच काम करून आपल्यासारख्या अनाथ मुलांना शिक्षण द्यायचे हे त्याचे ध्येय होते. तर वाचक हो, ही कथा माझ्या सप्तपदी कथेचा हा पहिला भाग होता. तो कसा वाटला आणि तो नक्की सांगा कमेंट करून. आणि त्याची विक्रांतची जी बायको आहे संयुक्ता, ती क्रिटिकल आहे. तिचं काय होतं आहे, ती शुद्धीवर येते की नाही, की विक्रांत संयुक्ताला गमावतो कायमचंच, हे ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा भाग मी लवकरच घेऊन येते. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.